ऊर्जावेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ठळक ऊर्जावेद। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव 64 बाटल्या रक्तदान आणि प्राध्यापक संतोष देवराय यांच्या व्याख्यानाने नांदेड येथे साजरा। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आपली वर्गवारी बदलून घेण्यासाठी 20 मार्च पर्यंत मुदत। उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यकांमध्ये आनंद। महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची पुणे प्रादेशिक बैठक सुभाष सावजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। कोरोना काळात आलेली शिथिलता दूर करून संघटनात्मक कार्य वाढविण्यावर दिला जोर। महानिर्मिती कंपनीत पॅरामाउंट कंपनीच्या टीपीएचे काम थांबवा। कामगार महासंघासह अनेक संघटनांची ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर तीव्र नाराजी। 1 एप्रिल 2018 पासून सर्व सहाय्यकांना पगारवाढीचा फरक अदा करा, तर महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप बाबत 2 मार्च पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा कामगार महासंघातर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा महामंत्री शंकर पहाडे यांचा इशारा। आता ऊर्जावेद विस्ताराने। जल्लोष शिवजयंतीचा। नांदेड येथे भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक संतोष देवराय तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांची उपस्थिती होती। राजा धीरज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। अधीक्षक अभियंता संतोष वहाने, प्रणाली विश्लेषक तौसिफ पटेल, विधी अधिकारी शैलेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता हिंगोली सौभाग्यवती रजनी देशमुख, कार्यकारी अभियंता नांदेड जयल चव्हाण, कार्यकारी अभियंता पारेषण MG सोनकांबळे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी अधिकारी शैलेंद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन गिरीश डोणगावकर यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता नांदेड ग्रामीण स्नेहलता हंचाटे यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अफाट आहे, अतुलनीय आहे, म्हणूनच आज जगभरात शिवाजी राजांच्या नीतीचा, धोरणाचा आणि कर्तृत्वाचा अभ्यास केला जातो, असं सांगून शिवाजी महाराजांच्या एकूण काळात जितक्या लढाया झाल्या त्या मर्यादित मनुष्यबळात आणि मर्यादित साधन संपत्तीत झाल्या आहेत आणि त्यात मिळवलेले विजय हे बलाढ्य शत्रूंवरील होते, म्हणून राजांच्या युद्धनीतीचं कौतुक खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोसही करायचे आणि त्यांनीही शिवरायांच्या गनिमी काव्याचा आधार घेत जर्मनी ते जपान हे अंतर पाणबुडीतून 3 महिने प्रवास करत कापलं, याचा दाखला आपल्या भाषणातून शिवशंभू चरित्राचे अभ्यासक आणि प्रमुख वक्ते प्राध्यापक संतोष देवराय यांनी दिला। आपल्या प्रबोधनात त्यांनी शिवरायांचा जाज्वल्य इतिहास नेमकी उदाहरणे देत मांडला। महाराष्ट्र शासनाकडून किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याच भागात मी कार्यकारी अभियंता असताना मला तो जवळून पाहता आला आणि आज आपण ज्या भव्यतेने आणि दिव्यतेने हा शिवजन्मोत्सव साजरा केला, यावरून मला माझ्या त्या क्षणांची आठवण झाली, असे उद्गार मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात काढले। छत्रपतींना मिळालेली स्वराज्याची शिकवण आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांनी उभा केलेला लढा हा 350 वर्षापेक्षा जादा काळ उलटूनही प्रेरणादायी आहे आणि आपण कोणत्याही क्षेत्रात काम करताना शिवरायांचे चरित्र हे दिशादर्शक ठरते आणि आपण त्या मार्गावर चाललं पाहिजे, असे सूचक विधानही मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी केले। तत्पूर्वी रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी फीत कापून केले। उपस्थितांचे स्वागत आयोजन समितीतर्फे श्री पुरुषोत्तम खेडेकर लिखित पुस्तकाची भेट देऊन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या साहाय्याने रक्तदान शिबिरामध्ये 64 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली। शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महेश वाघमारे, पांडुरंग बोडखे, गिरीश डोणगावकर, शंकर कदम, सुनील लंगडे, कैलास मोरे, धैर्यशील देशमुख, सुभाष शिंदे, श्री पवार यांच्यासह संयोजन समितीतील अनेकांनी मेहनत घेतली आहे।
ऊर्जावेध, नांदेड. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आपली वर्गवारी बदलून घेण्यासाठी 20 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असून निवड झालेल्या उमेदवारांनी कंपनीच्या साईटवर जाऊन आपला प्रवर्ग EWS किंवा ओपन करून घ्यावा असे आवाहन कंपनीच्या वेबसाईटवर करण्यात आले आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आपली वर्गवारी बदलून घेण्यासाठी 20 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे. अशातच SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या मिळत आहेत. त्यामुळे SEBC प्रवर्गातील उमेदवार चिंतित होते. पण आता या नव्या निर्णयामुळे निवड झालेल्या उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. असे असले तरी एक संभ्रम हळूहळू तयार होताना दिसत आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी आपला प्रवर्ग बदलून ओपन किंवा EWS असा करून घेतल्यास ओपन आणि EWSच्या स्पर्धेत टिकाव लागेल का आणि उमेदवारांना नियुक्त्या मिळतील का असे प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत. ओपन आणि EWSच्या कोट्यातील जागा SEBC मधील उमेदवार घेणार असतील तर येत्या काळात आपल्या जागा वाचवण्यासाठी ओपन आणि EWSचे प्रतिनिधी कोर्टामध्ये जातील का आणि पुन्हा एक नवी प्रतीक्षा उमेदवारांच्या वाट्याला येईल का असे प्रश्नही या निमित्ताने उभे राहत आहेत. माननीय ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या ट्विटर हँडलवर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमधून या शंकेला दुजोरा मिळत आहे. अनेक उमेदवार हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्या शंका ते त्या ठिकाणी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे आपला प्रवर्ग बदलण्याचा उमेदवारांना फायदा होईल का तोटा हे येणारा काळच ठरवणार आहे. ऊर्जावेध, मुंबई. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची पुणे प्रादेशिक बैठक सुभाष सावजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोरोना काळात आलेली शिथिलता दूर करून संघटनात्मक कार्य वाढविण्यावर या बैठकीत जोर दिला गेला. दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सौदामिनी सभागृह पुणे येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी मंचावर महावितरण प्रभारी दिलीप आंबेगावकर, कार्याध्यक्ष अरुण पिवळ, उपमहामंत्री विजय हिंगमिरे, विष्णू जोशीलकर, अविनाश देशमुख, अशोक जाचक, मुकुंद त्र्यंबके, वीज कामगार कल्याण निधीचे धनंजय इनामदार आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजनाने या बैठकीचे उद्घाटन झाले. बैठकीसाठी आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे स्वागत पुणे झोनच्या वतीने करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष अरुण पिवळ यांनी बैठकीचा उद्देश विशद केला. यानंतर सर्कल सचिवांचे अहवाल घेण्यात आले. या सत्राचे अध्यक्षस्थान श्री मुकुंद त्र्यंबके, प्रदेश उपाध्यक्ष यांनी भूषवले. सोलापूर, कोल्हापूर, रास्तापेठ, गणेश खिंड, पुणे या सर्कल सचिवांनी आपले अहवाल या बैठकीमध्ये सादर केले. पुणे झोन सचिव तुकाराम डिंबळे, कोल्हापूरचे विजयकुमार राखले, बारामतीचे अमोल जाधव या झोन सचिवांनी आपले अहवाल या बैठकीमध्ये सादर केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अविनाश देशमुख हे होते. झोन प्रभारी यांनी आपले वृत्त निवेदन केले. श्री अशोक जाचक यांनी बारामती झोन प्रभारी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. या सत्राचे अध्यक्षस्थान श्री विष्णू जोशीलकर यांनी भूषवले. धनंजय इनामदार यांनी कामगार कल्याण ट्रस्टबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. महावितरणचे प्रभारी श्री दिलीप आंबेगावकर यांनी प्रादेशिक बैठकीबद्दल समाधान व्यक्त केले. इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन या संघटनेमधून 5 सदस्यांनी कामगार महासंघामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण बैठकीचा संक्षिप्त आढावा घेऊन कार्यकर्त्यांनी संपर्क माध्यमाद्वारे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवून संघटना वाढवावी असे मनोगत कार्याध्यक्ष अरुण पिवळ यांनी यावेळी व्यक्त केले. या बैठकीचे अध्यक्ष सुभाष सावजी यांनी ही बैठक आयोजित केल्याबद्दल कौतुक केले आणि पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी कामगार महासंघ कसा वाढविला याबद्दल मार्गदर्शन केले. आपली पगारवाढ चांगली झाली आहे, आपण आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीमध्ये आहोत, याचा लाभ संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी केला पाहिजे अशी अपेक्षा श्री सुभाष सावजी यांनी व्यक्त केली.
भरत अभंग यांनी या बैठकीचे आभार प्रदर्शन केले, तर मुकुंद त्र्यंबके यांनी पसायदान म्हणून या कार्यक्रमाची सांगता केली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी 6 वाजता संपली. या बैठकीला एकूण 51 सदस्यांनी आपली हजेरी लावली होती. ही बैठक यशस्वी करण्यासाठी श्री संजय नाईकवाडी, श्री प्रवीण खैरे, श्री भालेराव, श्री अशोकराव जाचक, श्री भरत अभंग, श्री शेखर मारणे यांनी विशेष प्रयत्न केले. ही माहिती उपमहामंत्री विजय हिंगमिरे यांनी दिली आहे. ऊर्जावेध, पुणे. महानिर्मिती कंपनीत पॅरामाउंट कंपनीच्या टीपीएचे काम समाधानकारक नसून या कंपनीला मुदतवाढ न देता तिचे काम थांबवा अशी आग्रही मागणी कामगार महासंघासह अनेक संघटनांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर केली आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी महानिर्मिती कंपनीच्या पॅरामाउंट कंपनीच्या टीपीए संदर्भातील बैठक ऊर्जा राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनाजवळ पार पडली. या बैठकीला प्रशासनातर्फे कार्यकारी संचालक मानव संसाधन श्री भीमाशंकर मंता, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री अनिल मुसळे, संजय ढोके तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून MD पाटील, उपाध्यक्ष प्रदेश श्री प्रशांत भांबुर्डेकर, निवासी सचिव प्रदेश यांची आणि इतर संघटना प्रतिनिधी आणि टीपीए कंपनीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आणि इतर सहभागी सर्व संघटनांनी पॅरामाउंट कंपनीच्या टीपीएच्या कामाबद्दल तीव्र असंतोष दर्शवत या टीपीएला प्रखर विरोध केला आणि पुढील पॉलिसीसाठी हा टीपीए नसावा ही ठाम भूमिका घेत टीपीए संदर्भातील सर्व तक्रारी माननीय ऊर्जा राज्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावर ऊर्जा राज्यमंत्र्यांनी कामगारांना टीपीएकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत तीव्र प्रतिक्रिया देत या संदर्भात सर्व संघटनांसोबत पुढील बैठकीचे नियोजन करण्याचे आदेश महानिर्मिती प्रशासनास दिले असून पुढील बैठकीत टीपीए संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले आहे. ऊर्जावेध, मुंबई. एप्रिल 2018 पासून सर्व सहाय्यकांना पगारवाढीचा फरक विनाविलंब अदा करा आणि महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप बाबत 2 मार्च पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा कामगार महासंघातर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महामंत्री शंकर पहाडे यांनी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिला आहे. सहाय्यक पदावर काम करणाऱ्या आणि काम केलेल्या कामगारांना 1 एप्रिल 2018 पासून पगारवाढीच्या फरकाची थकबाकी द्यावी असे विशेष पत्र महामंत्री शंकर पहाडे यांनी माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना लिहिले आहे. महाराष्ट्र राज्यातील वीज क्षेत्रातील होल्डिंग, निर्मिती, पारेषण आणि वितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगार, अधिकारी आणि अभियंता यांना देय असलेली पगारवाढ दिनांक 1 एप्रिल 2018 पासून मंजूर करण्यात आली. ऑक्टोबर 2019 पासून पगारामध्ये नवीन पगारवाढीप्रमाणे वेतन देण्यात आले. एप्रिल 18 ते सप्टेंबर 19 या कालावधीचा वेतन वृद्धीचा फरक टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे प्रथम आणि आता द्वितीय टप्पा अंमलात आणला जात आहे. सर्व नियमित आणि सेवानिवृत्त कामगारांना पगारवाढीचा फरक थकबाकी दिली जाणार आहे. त्याकरिता उशिरा का होईना पण कामगारांना थकबाकी दिली जात आहे याबद्दल महामंत्री शंकर पहाडे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. पगारवाढीच्या काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सहाय्यक पदावर काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनामध्ये सुद्धा ऑक्टोबर 2019 पासून वाढ करण्यात आलेली आहे. माननीय ऊर्जा मंत्री, प्रशासनातील सर्व संबंधित अधिकारी आणि कामगार संघटना यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार सहाय्यक पदावर 3 वर्षापर्यंत काम करणारे कामगार तुटपुंजा पगारावर नोकरी करतात आणि त्यांच्या केलेल्या कामामुळे सतत कंपनीला आपली दैनंदिन कामे वेळच्या वेळी करायला सहकार्य प्राप्त होत आहे. त्यांना मिळणारे वेतन फारच कमी असल्याने चर्चेमध्ये करार करतानाही त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्व कायम कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना पगारवाढ फरकाची थकबाकी दिली जात असताना दिवस रात्र राबणाऱ्या तुटपुंजा पगारात आपली सेवा देणाऱ्या सहाय्यकांना मात्र वंचित का ठेवले गेले असा प्रश्न विचारण्यात आला आहे. माननीय ऊर्जा मंत्र्यांसमोर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने जेव्हा जेव्हा हा विषय मांडला तेव्हा तेव्हा त्यांनी ही थकबाकी देण्याबाबत होकार दिला होता.
उच्चपदस्थ कामगार, अधिकारी आणि अभियंता यांना ठरल्याप्रमाणे वेतनवृद्धी फरक दिली जात आहे, तर या तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या आणि ज्यांना हजारातही थकबाकी मिळणार नाही यांना यापासून वंचित न ठेवता त्यांनाही कंपनीचे कामगार या नात्याने एप्रिल 18 पासून वेतनवाढ फरकाची थकबाकी देण्याची कृपा करावी आणि या सहाय्यकांवर होणारा अन्याय दूर करावा अशी विनंती महामंत्री शंकर पहाडे यांनी विशेष पत्राद्वारे केली आहे। तसेच माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांना विशेष पत्र लिहून महापारेषण कंपनीमध्ये बराच जुना प्रलंबित असलेला स्टाफ सेटअप हा विषय यंत्रचालक आणि लाईन स्टाफ या दोन्ही विंगला न्याय देऊन निकाली न काढल्याबाबत आंदोलनाची नोटीस दिली आहे। यासाठी 11 जुलै 2020 आणि 14 सप्टेंबर 2020 या 2 पत्रांचा संदर्भ महामंत्री शंकर पहाडे यांनी दिला आहे। गेल्या बऱ्याच वर्षांपासून पारेषण कंपनीचा स्टाफ सेटअप हा विषय प्रलंबित आहे। स्टाफ सेटअप कसा करावा याबाबत आपल्या प्रशासनाने वारंवार संघटनांकडून सूचना मागविल्या। त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र वीज कामगार महासंघ म्हणून प्रशासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये तोंडी आणि लिखित सूचना केलेल्या आहेत। या सूचना करीत असताना कामगार महासंघ म्हणून ऑपरेटर आणि लाईन विंगमध्ये काम करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही अशा सूचना कामगार महासंघाने केल्या आहेत। दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी आपण महाराष्ट्र वीज कामगार महासंघासोबत चर्चा केली होती आणि संघटनेने आपली भूमिका आपल्यासमोर मांडली होती। आपण पुढाकार घेतल्यामुळे हा खूप जुना रेंगाळलेला विषय निकाली निघून कामगारांना न्याय मिळेल असे त्यावेळी वाटले होते, परंतु तसे प्रशासनाकडून होत नसल्याचे निदर्शनास आल्याने 14 सप्टेंबर 2020 रोजी विशेष पत्र देऊन यंत्रचालक आणि लाईन विंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना तातडीने न्याय द्यावा अशी सूचनावजा विनंती केली होती। परंतु आम्ही केलेल्या सूचनांकडे आजही दुर्लक्ष होत असल्याने आणि दोन्ही विंगमध्ये काम करणारे कामगार न्यायापासून वंचित असल्याने या सर्व कामगारांमध्ये असंतोष धुमसत आहे। तेव्हा सदर प्रकरणी 2 मार्च 2021 पूर्वी निर्णय न झाल्यास संघटनेला नाईलाजाने मुख्य कार्यालय मुंबई आणि राज्यभरातील सर्व झोन स्तरावर तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा महामंत्री शंकर पहाडे यांनी दिला आहे। आता या पत्रावर महापारेषण कंपनी काय निर्णय घेते आणि काय कारवाई करते यावरूनच आंदोलनाचे भविष्य ठरणार आहे। ऊर्जावेद, मुंबई। बातमी संपर्क दौऱ्याची। 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ नागपूर झोन अंतर्गत काटोल विभाग महावितरण महापारेषण कार्यालय येथे संयुक्त संपर्क अभियान राबविण्यात आले। या अंतर्गत 132 केवी भारसिंगी उपकेंद्र, जलालखेडा वितरण केंद्र आणि उपविभाग, 33 केवी मोहाड उपकेंद्र, मोहाड वितरण केंद्र आणि उपविभाग, 33 केवी नरखेड उपकेंद्र, नरखेड उपविभाग, 33 केवी सावरगाव उपकेंद्र, सावरगाव वितरण केंद्र आणि उपविभाग, 132 केवी काटोल उपकेंद्र, काटोल उपविभाग आणि विभागीय कार्यालय येथे कामगार महासंघाचे महामंत्री शंकर पहाडे यांच्या उपस्थितीमध्ये सभासदासोबत संपर्क साधून वर्ष 2021 ची सभासद नोंदणी, कामगार कल्याण निधी सभासद नोंदणी, पगारवाढ निधी, महापारेषण स्टाफ सेटअप आणि कामगार समस्या या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी श्री संतोष जाधव, झोन सचिव पारेषण, श्री राजेश पोफळी, झोन सचिव वितरण, श्री त्रिलोचन खरबडे, झोन सहसचिव, श्री योगेश विजयकर अध्यक्ष, श्री राजेश साठवणे सचिव, श्री प्रशांत खरबडे, श्री काळे, श्री धिरडे, श्री पांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। ऊर्जावेद, नागपूर। बातमी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची। महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण कंपनीमध्ये कार्यरत कामगारांना कोविड-19च्या आजारावरील लस तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत आणि सानुग्रह अनुदान रुपये 30 लक्ष ऐवजी 50 लक्ष मंजूर करण्याबाबतचे विशेष पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना महामंत्री शंकर पहाडे यांनी लिहिले आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व उद्योग, व्यवहार, व्यवसाय बंद असताना महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण मधील कामगार हा 24 तास कामावर हजर होता। या कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 24/7 वीज पुरवठा सुरू ठेवला। त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक आपापल्या घरामध्ये सुरक्षितपणे थांबू शकले, दवाखाने सुरू राहू शकले। यामुळे सर्व प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्यांना उपचार मिळू शकले।
वीज कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळे अनेक वीज कर्मचारी कोविड-19ने बाधित सुद्धा झाले. नुसतेच बाधित झाले नाहीत तर आजपर्यंत 90 ते 95 कामगार हे मृत्युमुखी देखील पडले आहेत. वीज क्षेत्रातील 3ही कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोविड-19 मुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले. परंतु इतर सर्व उद्योग आणि कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांना मात्र सानुग्रह अनुदान 50 लाख मंजूर करण्यात आले. हा भेदभाव का करण्यात आला याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. या 3ही कंपनीवर सर्व उद्योग, कार्यालये, पोलिसांचे काम, रेल्वे सुद्धा अवलंबून असल्याने सरकार आणि प्रशासनाने केलेली चूक सुधारून या 3ही कंपनी कामगारांना सानुग्रह अनुदान 30 लाखांऐवजी 50 लाख देण्यात यावे आणि तेही कोविड-19 सुरू झाल्यापासून आजपर्यंत मृत्यू पावलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांकरता मंजुरी प्रदान करावी अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आणि पोलीस विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोविड-19ची लस लावण्यात येत आहे. परंतु वीज क्षेत्रातील कामगार आजही या लसीपासून वंचित आहे. तेव्हा ही लसीकरणाची प्रक्रिया वीज क्षेत्रामध्येही सुरू करावी असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. ऊर्जावेध, नागपूर. उरणवायू विद्युत केंद्राचा 39वा वर्धापन दिन 20 फेब्रुवारी रोजी पार पडला. या निमित्ताने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी दिलेला शुभेच्छा संदेश आता ऐकूया. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी उरण वायू विद्युत केंद्राच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. प्रतिमुख्य अभियंता उरण वायू विद्युत केंद्र. सर्वप्रथम उरण वायू विद्युत केंद्राच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त तेथील सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कामगार आणि कंत्राटी कामगार यांना हार्दिक शुभेच्छा. औष्णिक वीज निर्मिती हे महानिर्मितीचे बलस्थान असले तरीही स्वच्छ व हरित ऊर्जा निर्मितीत महानिर्मितीचा नावलौकिक गेल्या 39 वर्षापासून अबाधित राखणारे उरण वायू विद्युत केंद्र हे खऱ्या अर्थाने केवळ महानिर्मितीसाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप मोलाची कामगिरी अथक बजावत आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीला अखंड विनाव्यत्यय वीज पुरवठा शक्य होण्याच्या दृष्टिकोनातून या वीज केंद्राचे मुंबई नजीकचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज एका अर्थाने हे वीज केंद्र जुने झालेले असले तरीही येत्या काही वर्षात या आपल्या वीज केंद्राचे नूतनीकरण व आधुनिकीकरण या माध्यमातून पुनरुज्जीवन केले जाणार असून यातून सुमारे 1000 मेगावॉट इतकी वीज निर्मिती साध्य होण्यासाठीचे नियोजन आहे. इंधन वायूचा नेहमीच तुटवडा असतानाही आपल्या उरण वीज केंद्राने अत्यंत सातत्याने सर्वात स्वस्त आणि रास्त दराने आजवर प्रदूषण रहित वीज निर्मिती साध्य केली आहे. हे उल्लेखनीय आहे. यापुढेही या वीज केंद्राला उत्तम भवितव्य आहे, यात शंका नाही. उरण वायू विद्युत केंद्राच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी आणि कोविड प्रतिबंधक सर्व उपाययोजना राबवून आजच्या विशेष दिनी आयोजित सर्व कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा. संजय खंदारे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती. या शुभेच्छा संदेशाने अधिकारी, कामगार, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे. ऊर्जावेध परिवाराकडून उरण वायू विद्युत केंद्राच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ऊर्जावेध, उरण. आता एक दुःखद बातमी. मंचर डिव्हिजन फिल्टर युनिट येथे कार्यरत असलेल्या मुख्य तंत्रज्ञ मीनाक्षी मुळे यांचे सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता कामावरून घरी जात असताना मंचरजवळ रस्ता अपघातामध्ये निधन झाले. त्या कामगार महासंघाच्या सभासद होत्या. ऊर्जावेध परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेध. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव 64 बाटल्या रक्तदान आणि प्राध्यापक संतोष देवराय यांच्या व्याख्यानाने नांदेड येथे साजरा. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आपली वर्गवारी बदलून घेण्यासाठी 20 मार्च पर्यंत मुदत.
उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यकांमध्ये आनंद. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची पुणे प्रादेशिक बैठक सुभाष सावजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. कोरोना काळात आलेली शिथिलता दूर करून संघटनात्मक कार्य वाढविण्यावर दिला जोर. महानिर्मिती कंपनीत पॅरामाउंट कंपनीच्या टीपीएचे काम थांबवा. कामगार महासंघासह अनेक संघटनांची ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर तीव्र नाराजी. 1 एप्रिल 2018 पासून सर्व सहाय्यकांना पगारवाढीचा फरक अदा करा, तर महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप बाबत 2 मार्च पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा कामगार महासंघातर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा महामंत्री शंकर पहाडे यांचा इशारा. याबरोबरच आजचा ऊर्जावेध संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.